काळजाचा ठोका चुकवणारा थरार. एका सेकंदाचा उशीर झाला असता तर होत्याचं नव्हतं झालं असतं. कल्याण रेल्वे स्थानकावर मृत्यू समोर उभा होता, पण आई आणि तिच्या काळजाच्या तुकड्यासाठी एक देवदूत धावून आला. वर्दीतल्या या माणसानं मृत्यूला कसं हरवलं पाहूयात हा अंगावरती शहारे आणणारा व्हिडिओ. पण त्याआधी तुम्ही जर HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, फॉलो केलं नसेल तर नक्की करा, जेणेकरून HPN मराठी न्यूज चॅनलचे सर्व अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यास नक्कीच मदत होईल. कल्याण रेल्वे स्थानक नेहमीसारखीच गर्दी. अंतिमा शुक्ला नावाच्या महिला आपल्या 1 वर्षाच्या लहानग्या सर्वज्ञसोबत प्रयागराजवरून मुंबईला येत होत्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवरती येत असताना उतरण्याच्या घाईत अंतिमा यांचा तोल गेला. एका हातात बाळ आणि दुसऱ्या हाताने ट्रेन पकडण्याच्या प्रयत्नात त्या थेट प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधल्या जीवघेण्या पोकळीत घसरल्या. पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला. लोक ओरडणार इतक्या तिथं तैनात असलेले RPFचे सहाय्यक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे यांनी कसलाही विचार न करता वेगानं झेप घेतली. स्वतःच्या प्राणाचीही पर्वा न करता त्यांनी क्षणात आई आणि बाळाला त्या मृत्यूच्या सापळ्यातून बाहेर खेचलं. हेमंत भरगुडे यांच्या या धाडसी कृतीमुळे एका कुटुंबाचा आधार वाचलाय. ऑपरेशन जीवन रक्षा अंतर्गत रेल्वे पोलीस नेहमीच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तैनात असतात, पण भरगुडे यांनी दाखवलेलं प्रसंगावधान आज सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलंय. आज या आई आणि चिमुकल्याला जे जीवन मिळालेलं आहे, नवीन आयुष्य मिळालंय, त्याचं पूर्ण श्रेय या सतर्क जवानाला जातं. रेल्वे प्रवास करताना घाई करू नका. तुमचं एक पाऊल जीवनावर बेतू शकतं, पण आज या जवानाच्या कर्तव्याला सलाम करण्यासाठी एक लाईक तर बनतोच. तुम्हाला या जवानाचं धाडस कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशा खऱ्या हिरोंची गोष्ट जगासमोर येईल.